नमस्कार फ्रेंड्स. सध्या आम्ही खानदेशात राहण्याचा आणि इथले विविध पदार्थ खाण्याचा आस्वाद घेतोय. खानदेश स्पेशल पाटवडी रस्सा, शेवभाजी, शेवगा भाजी असो वा नॉनव्हेज पदार्थ, इथल्या प्रत्येक पदार्थाची हटके चव जिभेवर रेंगाळत राहते. आणि विशेष म्हणजे झणझणीत मसालेदार असूनही त्याचा पोटाला त्रास होत नाही. तेव्हा ठरवलं जाणून घ्यायचंच या मागचं रहस्य. म्हणून आज मी बहुगुणी शेवग्याची रस्सा भाजी बनवणार आहे, तीही अगदी खानदेशी स्टाईलने. आणि ही भाजी शिकवण्यासाठी आपल्यासोबत आहे खानदेशचीच कन्या सौ माधुरीताई. शेवग्याची रस्सा भाजी खानदेश पद्धतीने बनवण्यासाठी लागणारं साहित्य साधारण 3 ते 4 म्हणजे पाव किलो शेवग्याच्या शेंगा. यासाठी आपण जे वाटण करणार आहोत त्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे, सुके खोबरे, लसूण 10 ते 12 पाकळ्या, आलं छोटा तुकडा, फोडणीसाठी तेल व तमालपत्र, कोथिंबीर, मीठ, हळद, लाल तिखट पावडर, धना पावडर, घरगुती मसाला आणि व्हेज नॉनव्हेजची चव वाढवणारा खास खानदेशातील स्पेशल येसूर मसाला किंवा येसूर पीठ 1 ते 2 चमचे. कृती: प्रथम आपण शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित सोलून घेऊयात आणि याप्रमाणे आपण त्याचे मीडियम तुकडे करून घेऊयात. शेंगांची बारीक बारीक साल देखील आपण याप्रमाणे काढून घेणार आहात. आपण पाहू शकता. आता या सगळ्या शेंगा सोलून झाल्यावर एका कढईमध्ये आपण थोडे पाणी गॅसवर गरम करायला ठेवूयात. यामध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा मीठ घालून आणि या सोललेल्या शेंगा 5 मिनिटे आपण वाफवून घेणार आहोत. शेंगा छान वाफवून झालेल्या आहेत. आता आपण ह्या एका चाळणीत शेंगा काढून घेऊयात. यामुळे शेंगांचा जो कडसरपणा तो निघून जातो आणि मीठ देखील शेंगांमध्ये छान मुरतं. आता आपण याचं वाटण करण्यासाठी कांदे मध्यम आकारात चिरून घेऊयात. गॅसवर लोखंडी तवा ठेवलेला आहे. त्यात हे कांदे आपण भाजून घेणार आहोत. यामध्ये आपण तेल टाकणार नाही. सुकेच कांदे आपण चांगले खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आहेत. कांदे भाजता भाजता आपण खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत. कांदा चांगला खरपूस भाजल्यावर यामध्ये आपण हे खोबऱ्याचे काप टाकून परत एकदा 2 ते 3 मिनिटे आपण परतून घेणार आहोत. पाहू शकता. आता आपलं खोबरं आणि कांदा छान व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता मिक्सरमध्ये कांदा, खोबरे, लसूण आणि आलं बारीक वाटून घेणार आहोत. आता आपण कृती करूया. कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं जास्त आहे. तेल तापल्यावर यामध्ये आपण तमालपत्र टाकूयात आणि हा जो आपण वाटलेला मसाला आहे तो तेलावर अगदी खरपूस तेल सुटेपर्यंत 5 मिनिटं आपण परतून घेणार आहोत. पाहू शकता आपण. याप्रमाणे आपण कंटिन्युअसली याला छान परतून घेणार आहोत. आता यामधला एक खास पदार्थ म्हणजेच येसूर पीठ किंवा येसूर मसाला. बाजरी, तांदूळ, हरभरा डाळ आणि खडे मसाले हे सर्व भाजून बारीक दळून तयार केलेला हा येसूर मसाला जवळजवळ 4 ते 5 महिने हा टिकतो. आणि इकडे प्रत्येकाच्या घरोघरी व्हेज नॉनव्हेजमध्ये हा पीठ किंवा मसाला हमखास वापरला जातो. यामुळेच मसालेदार पदार्थांमुळे होणारी जी जळजळ किंवा ॲसिडिटी आहे ती होत नाही आणि आपल्या रश्श्याला दाटसरपणा देखील येतो आणि चवही तितकीच हटके होते. तर साधारण 2 चमचे येसूर पीठ आपण ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आपण पाहू शकता आपलं वाटण आता व्यवस्थित परतलं गेलेलं आहे. छान तेल आपल्याला सुटलेलं दिसत आहे. आता यामध्ये आपण हळद 1/2 चमचा, धना पावडर 1 छोटी चमचा, लाल तिखट पावडर साधारण 2 चमचे आणि घरगुती मसाला 2 चमचे किंवा तुमच्या तिखटानुसार तुम्ही ते प्रमाण ठरवू शकता.
हे सर्व आपण यामध्ये घालणार आहोत. पुन्हा एकदा हे मसाले आपण छान परतून घेणार आहोत. आपण पाहू शकता काय अप्रतिम रंग आलेला आहे आणि अगदी सुंदर घमघमाट सुटलेला आहे. आता चवीप्रमाणे मीठ आणि आपण ज्या शेवग्याच्या शेंगा ठेवलेल्या आहेत त्या शेवगा घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण जे एसूर पीठ घातलेलं पाणी आहे ते घालणार आहोत आणि आपल्या आवश्यकतेनुसार आपण यामध्ये पाणी घालूयात. तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ रस्सा करायचा त्याप्रमाणे. वरतून मस्त भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि आता कढईवर झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं मीडियम गॅसवर या शेंगा आपण शिजून देणार आहोत. येस, एक साधारण 5 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही चेक करू शकता या शेंगा आता शिजलेल्या आहेत आणि आपली मस्त चविष्ट रस्सेदार खानदेश स्पेशल शेवगा रस्सा भाजी तयार आहे. वाव, गरमागरम भाकरी आणि कांद्यासोबत याची चव अप्रतिम लागते, तेव्हा नक्की ट्राय करा. माधुरीताईंचे मनापासून आभार. आणि आता कांदा, भाकरी, शेवग्याचे सूप आणि ही शेवग्याची खानदेश स्पेशल रस्सा भाजी यावर ताव मारायला आम्ही तयार. मग कशी वाटली ही खानदेश स्पेशल शेवगा रस्सा भाजी? मला नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या रमल खुनाला सबस्क्राईब केलं का? नसेल तर लगेच करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची माहिती आपणापर्यंत पोहोचत राहील. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, टेक केअर.